आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच बुलढाण्यामध्ये महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे। भाजप आणि शिवसेना आमने-सामने आलेली आहे। भाजप जिल्हाध्यक्षांना आमदार संजय गायकवाड यांच्यावर काही आरोप केलेत। या वादाचं कारण ठरलेली आहे 1.5 कोटींची डिफेंडर कार। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच बुलढाण्यात महायुतीतील 2 घटक पक्ष आमने-सामने आलेत। भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आता आरोपांच्या फैरी झडू लागल्यात। सध्या बुलढाण्यात 1.5 कोटींच्या डिफेंडरची चांगलीच चर्चा सुरू आहे। नुकताच संजय गायकवाड यांचा डिफेंडर गाडी सोबतचा एक व्हिडिओ समोर आलाय। ती एका ठेकेदाराच्या नावे असून कमिशनच्या स्वरूपात मिळाल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केलाय। आगामी निवडणुकांमध्ये बुलढाण्यात युती करायची की नाही यावरून भाजप आणि शिवसेना आमने-सामने आली आहे आणि त्यावरूनच आता हे आरोप सुरू झालेत। बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे। ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळाले याचा शोध पत्रकारांनी घ्यावा। काही दिवसांपूर्वी संजय गायकवाडांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 25 लाख देण्यासाठी आपले 2 प्लॉट विकल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे आता 1.5 कोटींची गाडी कुठून आली असा प्रश्न भाजपने विचारलाय। त्यावर संजय गायकवाडांनी स्पष्टीकरण दिले। ज्यांनी आरोप केला, पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं कोणाला सांगायची गरज नाही, मी त्याला काही उत्तर देत नाही। पण जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे। आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लेजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे। त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप करायचा विषय आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी 1.5 कोटींच्या डिफेंडरवरून महायुतीतील इतरही नेत्यांच्या महागड्या गाड्यांचा मुद्दा समोर आणला। तर त्यांना सगळं माहिती असेल। आता गाडीचा नंबर मांडल्यावरती कोणाची कळायला काय RTO ऑफिसमध्ये जावं लागत नाही, त्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत। शिंदे साहेबांना सांगतो मी त्यांच्याच एखाद्या सहकारी पक्षाच्या नेत्याची ती असेल, कारण त्यांच्या सहकारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या कोणत्या तरी गुत्तेदाराच्या नावावरच आहे। सगळ्याच बऱ्याच इथल्या संभाजीनगरच्या तर आहेच, मला माहिती आहे, त्यांचे नाव पण माहिती आहे, कोणाच्या नावावर माहिती आहे, सगळं माहिती आहे। सगळे भुमरेंची गाडी कोणाच्या नावावर बघा, शिरसाटांची गाडी कोणाच्या नावावर बघा, मला हे 2 माहिती आहे। 1.5 कोटींची डिफेंडर आपली नसल्याचं स्पष्टीकरण संजय गायकवाडांनी दिले। मात्र ऐन निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील मित्र पक्षानंच हा मुद्दा उखरून काढल्यानंतर बुलढाण्यात युतीमध्ये फूट पडते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।